मात्र सज्ज गोलंदाजी त्याला मारा खेळतो पुन्हा एकदा रोहित एक नावाजलेला फलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू धावसंख्या असणार आहे स्थिर सुंदर अशी गोलंदाजी ओंकार कडून लगातार दोन चेंडू निर्धाव चेंडू टाकले तर ओंकार रेड्डी सुंदर गोलंदाजी करतोय तो ओंकार रोहित याला न समजलेले चेंडू थोडासा रोहित मात्र थोडासा स्पेशल मध्ये दिसतोय पुन्हा एकदा ओंकार सज्ज पाहूया ह्या चेंडूवरती काय घडणार पाहूया रोहित काय करतोय आपल्या संघासाठी किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा ओंकार इथे मात्र सुंदरसा कटवला चेंडू रोहित याने पाहूया एक धाव सहज पूर्ण केले आणि एका धावेवरती मात्र रोखून धरले एका धावेने मात्र धावसंख्येत बदल धावसंख्या पुढे सरकले धावसंख्या 3 पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 3 आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो अमित ओंकार याचा पुढील चेंडू मार करेल तो अमित एक नावाजलेला गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा ओंकार पुढील चेंडू ओंकार याचा मार करेल तो अमित पाहूया अमित काय करतो किती धावा जमवतो आपल्या संघासाठी हे देखील तितकंच महत्वाचं आहे पुढील चेंडू ओंकार याचा अमित साठी सुंदर असा कटवला चेंडू एक धाव सहज पूर्ण केले दुसरी धाव देखील सहज पूर्ण केले इतकं सुंदर क्षेत्ररक्षण देखील म्हणता येईल 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या पुढे सरकले धावसंख्या 5 पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 5 सुंदर अशी गोलंदाजी इतकं सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलंय पुढील चेंडू आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला असणार आहे तो अमित ओंकाराचा पुढील चेंडू इथे मला वाटतं पुन्हा एकदा पंचांकडे अपील झाले पंचांचं बोट मात्र हवेमध्ये येतं एक मोठा धक्का अमितच्या स्वरूपात पहिलाच धक्का एक धावचित होतो तो मला वाटतं अमित डीजे पाच नवीन फलंदाज मैदानात वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरे षटक घेऊन आले तो गोलंदाज अजित अत्रा मात्र नवीन फलंदाज मैदानात पाहायला भेटतो तो म्हणजे महेश एक लेफ्ट हँड बॅट्समन महेश सॉरी स्ट्राईकला तो रोहित नॉन स्ट्राईकला तो महेश पुढील चेंडू अजित याचा मारा करेल तो रोहित सुंदर असा कटवला चेंडू इथे मला वाटतं थोडंसं कशा क्षेत्ररक्षण पाहायला भेटते एक धाव सहज पूर्ण केली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र 2 धाव घेण्यात यश भेटते रोहित याला सुंदर रनिंग विकेट देखील म्हणता येईल 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतो धावसंख्या पुढे सरकली धावसंख्या पोहोचते 7 सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते रोहित कडून पुढील चेंडू गोलंदाज अजित याचा पाहूया अजित काय करतो किती धावा रोखून धरण्याचं काम करतो पाहूया अजितचा पुढील चेंडू मारा करतो इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी निर्धाव चेंडू सुंदर कमबॅक म्हणता येईल अजित कडून एक रोहित याला न समजलेला चेंडू इथे मात्र पंच वाईट चेंडू घोषित करतात आव्हान धावेत भर पडते धावसंख्या पुढे सरकले धावसंख्या 8 सुंदर अशी पंचगिरी काम करताना मला वाटतंय पंच मनीष सर पुढील चेंडू अजित याचा मारा करेल तो रोहित एक लेफ्ट हँड बॅट्समन इथे मात्र चेंडू मात्र हवेत इथे मात्र संकेत कडून सुंदर असं क्षेत्ररक्षण एक सुंदर असा झेल टिपलाय तो म्हणजे संकेत आहे सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते अजित कडून एक रोहित मात्र इथे बाद होतोय रोहितचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय डीजे
सुंदर गोलंदाजी देखील पाहायला भेटते अजित कडून. दिनेशला न समजलेला चेंडू असणाऱ्या निर्धाव धाव संख्या असणाऱ्या स्थिर सुंदर गोलंदाजी म्हणता येईल अजित कडून. पुढील चेंडू अजित याचा मारा करतो मंगेश इथे मात्र सुंदर असा चेंडू सुंदर गोलंदाजी म्हणता येईल अप्रतिम अशी गोलंदाजी. लगातार दोन चेंडू डॉट. याच्या अगोदरच्या चेंडूवरती त्या 2 चेंडूच्या अगोदर विकेट देखील पाहायला होता. सुंदर गोलंदाजी देखील पाहायला भेटते अजित कडून. महेशला न समजलेला चेंडू असेल. पुढील चेंडू गोलंदाजाचा मारा करतो इथे मात्र खराब चेंडू. एका अवांतर धावेत भर पडणार आहे. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होणार आहे. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 9. पहिलं षटक दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 9. इथे मात्र विकेटचं पतन. इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल अजिताची. एक मोठा धक्का. दिनेशच्या स्वरूपात एक दुसरा धक्का, तिसरा धक्का म्हणता येईल. आवाज डीजे. अशी गोलंदाजी पाहायला भेटते अजित कडून. एक नावातलेला गोलंदाज तो म्हणजे अजित. आता मात्र अजितचा पुढील चेंडू मारा करतो सौरभ. एक नवीन फलंदाज मैदानात सौरभ आपल्या संघाचं ओझं मात्र आपल्या खांद्यावरती घेऊन आलाय. तो हा खेळाडू तो म्हणजे सौरभ. इथे मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते ती अजित कडून. दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. 3 गडी बाद. धावसंख्या 9. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटली ती अजित कडून. दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपलाय. वैदिक कोट्यातील पहिलं आणि संघात तिसरं षटक घेऊन आला तो गोलंदाज पंकेश. पाहूया पंकेश काय करतो. किती धावा रोखून धरण्याचा प्रयत्न करतो तो पंकेश. त्याला मारा करेल तो महेश. पंकेशचा पहिला चेंडू महेशसाठी. इथे मात्र पंच खराब चेंडू घोषित करतात. एक अवांतर धाव भर पडते. अवांतर धावेत भर पडलेली धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 10. सुंदर अशी पंचगिरी देखील करताना मनीष सर देखील आपलं सुंदर असं कामगिरी करतायत. पुढील चेंडू कुल्याचा मारा करेल तो महेश. इथे मात्र 1 बॉल्स. इथे मात्र चेंडू जातोय पण आता त्या धावा देखील कळवायच्या आहेत. एक धाव. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 11. सॉरी धावसंख्या 11. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 11. आता मात्र स्ट्राईक असणारा तो सौरभ. सुंदर असा काढलेला चेंडू. इथे मात्र चेंडू हवेत आहे. इथे सुंदर असा झेल देखील पाहायला भेटतोय. एक चौथा धक्का सौरभच्या स्वरूपात. एक मोठा धक्का म्हणता येईल. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती पंकजच्या स्वरूपात. आवाज डीजे.
नवीन फलंदाज मैदानात पाहायला भेटतो तो म्हणजे गोविंद. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटतो पंकज कडून. पंकजचा पुढील चेंडू मारा करतो गोविंद. इथे मात्र सुंदर असा कडा चेंडू. एक धाव सहज पूर्ण केले आणि मला वाटतं एका धावेवर रोखून धरले. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 12. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 12. 4 गडी बाद. धावसंख्या 12. सुंदर अशी गोलंदाजी पंकज कडून. आता मात्र स्ट्राईकला असेल तो महेश. पाहूया महेश एखादा मोठा फटका महेशच्या बॅट मधून निघतो का पाहूया. इथे मात्र खराब चेंडू. एक खराब चेंडू अवंत धडभर. धावसंख्येत बदल. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 13. थोडीशी खराब अशी गोलंदाजी पंकज कडून. एक खराब चेंडू पाहायला भेटला. पुन्हा एकदा पंकज तयार. मारा करतो महेश नावाजलेला फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन. इथे मात्र निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी कमबॅक म्हटलं सुंदर कमबॅक म्हणता येईल पंकज कडून. एक पहिला चेंडू याच्या अगोदरचा व्हाईट चेंडू होता परंतु पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू देखील पाहायला भेटतो. एक सुंदर कमबॅक म्हणता येईल पंकज कडून. महेशला न समजलेला चेंडू. पुन्हा एकदा पंकज तयार महेश साठी. महेश काय करतो पाहूया. किती धावा जमवतो. इथे मात्र सुंदर असा कडलेला चेंडू. एक धाव सहज पूर्ण केले. पाहूया त्याने एका धावेवरती मात्र रोखून धरले. दरम्यान एक दुसरी धाव देखील 4थी धाव घेण्यात यश भेटते आणि ह्या 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 15. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 15. पुढील चेंडू पंकजाचा मारा करेल तो पुन्हा एकदा महेश. इथे मात्र चेंडू जातोय मला वाटते क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी. 4 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 19. दरम्यान 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 20 धावांचं आव्हान असेल. सोपं तितकंच कठीण आणि कठीण तितकं सोपं असं आव्हान. 18 चेंडू आणि 20 धावा. हा सामना संपल्याच्या नंतर लगेच होणारा सामना पन्हाळजे रामवाडी विरुद्ध विघ्नहर्ता क्रिकेट संघ खळेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी पॅव्हेलियन मध्ये संपर्क साधायचा आहे. डीजे
हॅलो, इथे मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय, नटवलंय, थटवलंय, जणू काय नवीन नवीनच म्हणता येईल. तसेच सलामीवीर देखील मैदानात स्ट्राईकला असेल तो संकेत, लॉंग स्ट्राईकर असेल तो मनीष, तसेच व्यक्तिगत कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज सौरभ. पाहूया सौरभ किती धावा रोखून धरण्याचं काम करतो आपल्या संघासाठी. सौरभचा पहिला चेंडू मारा करेल तो संकेत, एक नावाजलेला असा फलंदाज संकेत. हॅलो, श्री रत्न पन्नाळचे बोधवाडी यांचे आगमन झालंय. कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. दरम्यान सामन्याकडे डोळे आले. पहिला चेंडू सौरभ याचा मारा करेल तो संकेत. पाहूया संकेत काय करतो, किती धावा जवळ. पाहूया संकेत आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने येतो का. पहिला चेंडूवरती मात्र आक्रमण दिसतंय आणि पहिला चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. पंच आताचा निर्णय देखील कळवायचा आहे. संकेतच्या बॅट मधून आलेला पहिलाच षटकार. विजय सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते ती संकेत कडून. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, दुसरा चेंडू सौरभचा. इथे मात्र कमबॅक देखील पाहायला भेटते. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल ती सौरभची. पहिल्या चेंडूवरती देखील षटकार देखील पाहिला, परंतु दुसरा चेंडू मात्र निर्धाव देखील पाहतोय. सुंदर कमबॅक म्हणता येईल सौरभचा. सुंदर गोलंदाजी सौरभची. सौरभचा पुढील चेंडू मार करेल तो संकेत, एक नावाजलेला संकेत. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी, किती धावा जमवतो पाहूया. विजयाच्या दिशेने मात्र नेतो का पाहूया संकेत. पुढील चेंडू सौरभचा. पुन्हा एकदा संकेत सज्ज. इथे मला वाटतं पंच खराब चेंडू घोषित करताना एका आवडते धावेत भर पडते. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या 7. पुढील चेंडू सौरभचा मारा करेल तो संकेत, एक नावाजलेला फलंदाज संकेत. पाहूया काय घडणार ह्या चेंडूवरती. इथे मात्र सुंदर असा कडलेला चेंडू. इथे मला वाटतं कच्च्या क्षेत्ररक्षण. एक धाव सहज पूर्ण गेले, दुसरी धाव देखील सहज पूर्ण गेले. पाहूया तिसऱ्या धावचा मात्र कॉल. इथे मात्र 2 धावेवरती मात्र रोखून धरले. 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या 9. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 9. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते संकेत कडून. पुढील चेंडू सौरभचा. पुन्हा एकदा मारा करेल तो संकेत. इथे मात्र निर्धाव चेंडू. सुंदर कमबॅक सौरभचा. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर. थोडस संकेत आणि मनीष एकामेकाला मात्र कानमंत्र देतात. ह्या कानमंत्राचा कितपत उपयोग करतात हे देखील महत्वाचं असणार आहे. पुढील चेंडू सौरभचा. पाहूया काय करतो तो संकेत. मनीषच्या कानमंत्राचा कितपत उपयोग करतो पाहूया संकेत. पुढील चेंडू सौरभचा. काय घडणार ह्या चेंडूवरती. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल, सुंदर कमबॅक म्हणता येईल सौरभचं. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 9.
पाहूया पुढील चेंडू सौरभचा. ह्या चेंडूवरती काय घडणार, काय बिघडणार, ही येणारी वेळ मात्र ठरवणार. पुढील चेंडू सौरभचा संकेतसाठी. इथे मात्र पंच खराब चेंडू घोषित करताना एका अवैध धावेत भर पडते. धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या पोहोचते 10. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 10. अजूनही सलामी जोडी मैदानात. पुन्हा एकदा संकेत सज्ज फलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्फत सौरभचा पुढे चेंडू. इथे मात्र थोडेसे खराब असे एसटी रक्षकांचं काम. एसटी रक्षकाच्या हातामधून चेंडू मात्र निसटलाय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी. 4 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 14. दरम्यान एक ओव्हरचा खेळ संपला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. सुंदर अशी पंचगिरी करताना आमचे मनीष सर असतील आणि त्यांच्या जोडीला सहकार्य म्हणून अजय सर असतील. दोघांचे देखील मी समालोचक आदेश पवार माझ्या वतीने देखील तुमचं स्वागत असेल. ह्या उन्हात तानातून सुंदर अशी मेहनत करताना हे पंच आम्हाला लाभलेले पंच यांचं देखील स्वागत असेल. दरम्यान एक ओव्हरचा खेळ संपला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. विन बाद 14. या पुढील होणारा सामना पन्हाळचे रामवाडी विरुद्ध विघ्नहर्ता क्रिकेट संघ खळेवाडी ह्या दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीचे यायचं आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन आला तो गोलंदाज अनिकेत. अंकित काय करतो, आपल्या संघासाठी किती धावा रोखून धरण्याचा प्रयत्न करतो. पाहूया अंकितचा पहिला चेंडू मारा करेल तो संकेत. एका बाजूला असेल अंकित, दुसऱ्या बाजूला आहे संकेत. इथे मात्र अंकितचा पहिला चेंडू खराब चेंडू. एक आव्हान धावेत भर पडते. थोडासा स्पेशल मला दिसतोय, मला वाटतं अंकित वरती. पुढील चेंडू अंकितचा मारा केला तो संकेत. एका बाजूला संकेत, दुसऱ्या बाजूला अंकित. सॉरी, स्ट्राईकला तो मनीष. एक छोटी धाव घेण्यात यश भेटलं होतं संकेताला. आता मात्र मनीष स्ट्राईकला. अंकितचा पहिला चेंडू. पुढील चेंडू मारा केला तो मनीष. इथे मला वाटतं पंच 9 चेंडू घोषित करतायत. एका आव्हान ते धावेत भर पडते. एका धावेने धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या पोहोचते 16. थोडीशी खराब अशी गोलंदाजी पाहायला भेटते ते अंकित कडून. पुढील चेंडू अंकितचा. इथे मला वाटते पंच 9 चेंडू घोषित करतायत. एक धाव सहज पूर्ण केले, दुसरी धाव देखील सहज. इथे मात्र चौकार. 4+1 अशा 5 धावा. 5 धावेने मात्र धावसंख्येत बदल. धावसंख्या पुढे सरकले. विजयी तसेच पराभूत संघाचे हार्दिक अभिनंदन.